आदर्श व्यक्ती कुठून येतं? मुलीमध्ये तोच प्रश्न असेल तुमच्याकडून काय उत्तर असेल? मोटिवेशन कुठून येतं? आदर्श व्यक्तीकडून, बरोबर ना? विशेष आदर्श व्यक्ती मग आपल्या समोर कोण आहे की ते व्यक्ती आपल्याला नेहमी आदर्श ठरवून आपल्याला मोटिवेट करत असतात. आणि मग ते मोटिवेशन्स म्हणजे आजचे तुम्ही जी मोटिवेशन्स मेथड सांगता ती माझ्या नजरेमध्ये डिफरंट आहे आज प्रत्येकाला ज्यावेळेस जर आज कॅल्क्युलेशन जर एरिया चेकआउट जर केला, त्याचा अनालिसिस जर फाइंड आउट जर केला, तर आज प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे जर 50,000चा मोबाईल असेल मोटिवेट झाला. त्यानंतर माझ्याकडे जर 2 लाखाची गाडी असेल, जर मी कॉलेजला येणार असेल मोटिवेट झाला. प्रसन्न वाटतं तुम्हाला, मोटिवेट म्हणजे तुम्हाला हॅपी वाटतं. असं प्रत्येकाला माझ्याकडे जर 4 व्हीलर असेल, बंगला असेल, गाडी असेल, मला जर 80-90% जर मिळाले आणि प्रत्येक वेळेस जर मला जर सॅल्यूट केलं, अशा सर्व गोष्टी जेव्हा घडतात ना तुम्ही मोटिवेट होत असतात. पण ह्या मोटिवेट पाठीमागचं काय रहस्य आहे? हे तुमचं टेम्पररी आणि सिझनेबल मोटिवेट आहे. टेम्पररी का? कारण सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेट हे तुमचं इनर साइट असते, आउटर साइट नाही. आउटर साइट इज अ टेम्पररी आणि इनर साइट इज अ परमनंटली. हे तुम्हाला सगळ्यांना एक फॉर्म्युला सांगतो, सगळेजण पहा. आउटसाइड इन, सगळेजण माझ्यासारखे हात करतात. आउटसाइड इन, कम्फर्ट झोन, रिॲलिटी. याचे ऍक्च्युअली तुम्हाला काय व्हॅल्युएशन असेल त्यानंतर तुम्हाला आजच्या वेळेचं महत्त्व समजणार आहे. आउटसाइड इन, इनसाइड आउट. तुम्हाला जो काय तुमच्या नजरेने बाहेर पाहतात तो तुमच्या आतमध्ये इन होतो, पण तुमच्यामध्ये असणारा जे आहे, मला सांगा ह्या दोन गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण आहे? आउटसाइड इन की इनसाइड आउट? आउटसाइड इन पॉवरफुल आहे हो नाही. कन्सेप्ट. सो परत मी तुम्हाला परत एक वेळेस तुम्हाला हार्डली रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्रेझेंटली राहा, फिजिकली नाही तर माइंडली प्रेझेंट राहा. कारण एकदा ब्रेन तुमचा कॉन्सन्ट्रेट झाला, ऑब्झर्वेट झाला, तर तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळणार आहे. तर प्लीज परत लक्षात ठेवा की तुमचं इनसाइड जे आहे ना, तुमच्यामध्ये एवढी एनर्जी आहे. जर इनसाइडने जर ह्या कन्सेप्ट ठरवल्या, तर इनसाइड जर आउटसाइड जर झाली ना, तर तुम्हाला जे मिळायचंय ना निश्चित तुम्ही ते यश मिळवू शकता. आउटसाइड हे तुमचं टेम्पररी सोर्स आहे. स्वप्न सगळेजण पाहतात, येस, पण ते साकारले जातात का? हे झाले आउटसाइड. आउटसाइड इज ओनली फॉर टेम्पररी. इनसाइड जोपर्यंत तुम्ही इनसाइडला जागृत करणार नाही तोपर्यंत आउटसाइड होणार नाही. तर त्याप्रमाणे तुमच्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी खूप महत्त्वाची आहे. मला सांगा, जर तुमच्या हातावरती टॅटू काढला, तर तो टॅटू काढल्यानंतर मला त्याला काढून त्याला काय करायचं? इरेज करायचं असेल, काय करता येईल आपल्याला? साबणाने निघेल का? कसे निघू शकतो? त्याला सर्जरी केल्यानंतरच निघेल, बरोबर ना? निश्चित. लक्षात घ्या, आपण आपल्या नजरेची डॉक्टर सर्जरी करू शकतात, बरोबर? डोळ्याचं ऑपरेशन करू शकतात, पण ब्रेनचे मात्र तुमच्या विचारांचं ऑपरेशन आतापर्यंत जगामध्ये असं कुणी करणारं ठरलेलं नाही. कारण तुमचा नजरिया, तुम्ही पाहता तो जे चित्रीकरण तुमच्या आतमध्ये इनसाइड मध्ये होतं तेच तुमचं लाईफचा केंद्रबिंदू ठरवतो. आणि तो केंद्रबिंदू ठरवण्यासाठी तुम्हाला आज गरज आहे इनसाइड. तुम्ही स्वतः सेल्फ जागृत होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आम्ही तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्या पाठीमागचं कारण, धन्यवाद मी शाळेचं आणि बोळे मॅडमचं धन्यवाद मानतो, मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी त्यांच्या लाईफ मधला अनमोल वेळ, शाळेचा वेळ आणि तुमचा अनमोल वेळ, या वेळेचं एक नियोजन केलं आणि तुमच्यासाठी हा अनमोल वेळ काढून तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन, तुमच्यामध्ये ब्रेक डाऊन नाही तर ब्रेक थ्रू एनर्जी कशी द्यायला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद मानतो शुभम कॉम्प्युटर तर्फे आणि सोनवणे फॅमिली तर्फे, जे त्यांनी त्यांचा अनमोल वेळ दिला आणि तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल. आणि आम्ही इथं तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी आलेलो आहोत आणि आपले जीवन आणि तुमचं जे ध्येय आहे सुखकारक, हॅपी, मोटिवेशन्स असावं, एनर्जीफुल असावं, हा त्याच्या पाठीमागचा असणारा मेन पर्पज. आणि तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जे काही करिअर्स करणार आहात ते करिअर कोणत्या लेवलने आणि कोणत्या अँगलने जायला पाहिजे, ती असणारा जो डायरेक्शन्स वे आहे तो तुम्हाला फोकसिंग केला जाणार आहे.
किती जणांमध्ये चित्रावरून तुम्हाला लगेच इमॅजिन करणार आहात की आपल्या समोर काय. अशा बऱ्याच जणांना ज्यावेळेस तुम्ही डिमोटिवेट सिच्युएशन्स मध्ये असतात ना आणि हॅपी असतात ना त्यावेळेस ही सिच्युएशन होते प्रत्येकाची. त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तुमच्यामध्ये बिलीव्ह आहे, विश्वास आहे. विश्वास आहे, स्वप्न पाहताय, सगळं काही करताय, पण मग सक्सेसफुल का नाही होत? काय रिझन आहे? त्याच्या पाठीमागचे काही टेम्पररी आणि सिजनेबल रिझनच्या पाठीमागचं तुम्ही नेहमी जे आता इथं बसलात ना प्रत्येक जण काहीतरी प्रत्येकाचं एम ठरवलेलं आहे, काहीतरी तुमचं ध्येय आहे आणि ते ध्येया पाठीमागचं काय उद्देश आहे ते आपण फोकसिंग करूया. नेक्स्ट. ज्यावेळेस तुमच्यामध्ये विश्वास असतो ना असं घर फिरल्यासारखं होतं आणि तो विश्वास म्हणजे तुम्ही स्वप्न सगळे बाहेरचे पाहता, आउटसाइड स्वप्न पाहता. मनी बँकेमध्ये खूप पैसा असला पाहिजे, आता पण असताना तुम्ही ह्या सिच्युएशन शोधत असतात का? त्यानंतर नेम, माझं नाव असं ब्रँड झालं पाहिजे, जसं सचिन तेंडुलकरचं नाव ब्रँड आहे तसं मला पण सर्वांनी ओळखलं पाहिजे. पण तुमच्यामध्ये असे स्टोरेज दिलेलं आहे त्याला आतापर्यंत कुणी चेंज केलं नाही. असं झाले का कधी? तुमचा एक वाढदिवस झाला तर वाढदिवसामध्ये बरेच पाहुणे आले, गेस्ट आले, तुमचे मित्र वगैरे आले आणि त्यात मेमरी कार्ड फुल झालं, काढून ठेवून दुसरं बसवलं. असं झाले का? आजचं लेक्चर अटेंड झाले, आज मेमरी फुल झाली, आता घरी गेल्यानंतर काढून ठेवतो परत दुसरी बसवतो. मोबाईल आहे का? आहे ना? लक्षात ठेवा, आज तुम्ही सर्व जे पाहिलेलं आहे ना, ज्यास तुम्ही समजा FY SY बऱ्याच वर्षापासून तुम्ही आज गेली 15 16 17 वर्षापासून एज्युकेशन घेताय. या एज्युकेशन मध्ये सर्व पुस्तकं तुम्ही चाळलेले आहे, सर्व पेपर चाळलेले आहे, सर्व काही तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहे. पण तुम्हाला काय दिसतं माहितीये का? वाढदिवसाचे फोटो दिसतात तुमच्या ब्रेन मधले, तुमचे काही सीन आठवतात, हे बाकीचे सगळं आठवतं पण अभ्यास मात्र आठवत नाहीये. त्याच्या पाठीमागचं रिझन, जर आज तुम्ही स्वतःला जर चॅलेंज केलं, दुसऱ्याला चॅलेंज करू नका, स्वतःला जर चॅलेंज केलं तर आज तुमच्यामध्ये हे सगळे रहस्य स्टोअर झालेले, जसे मेमरी कार्ड मध्ये स्टोअर होतात ते सगळं तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर झालेलं आहे आणि चांगल्या गोष्टी ब्रेन ऍक्सेप्ट करतो. आणि हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर परीक्षेच्या काळामध्ये एकाही मुलाला कॉपी करण्याची गरज पडणार नाही. येस ऑर नो? राईट का? राईट का रॉंग? ऍब्सोल्युटली ही कन्सेप्ट तुम्ही अंमलात आणा, इम्प्लिमेंट करा. कारण आपण पॉलिटिक्स वाले नाहीये. पॉलिटिक्स वाले काय करतात? आश्वासन देतात, इम्प्लिमेंट करत नाहीये. तुम्ही विद्यार्थी आहात, मी तुम्हाला प्रॉमिस मागतो, तुम्ही इम्प्लिमेंट करा. 100% तुम्ही 90% मुलामध्ये नसताल तर 10% मुलामध्ये सर्वजण इथं बसलेले असतात. तर तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजताल की प्रॉमिस का? प्रॉमिस येस ऑर नो? मला प्रॉमिस करू नका, स्वतःला प्रॉमिस करा, मी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तुमचे 2 रहस्य मिळाले का तुम्हाला? असं वाटतं की आजचे हे 2 रहस्य मला आतापर्यंत माहिती नव्हते, माहिती असतील पण ऍक्च्युअली आज माहिती झाले तर याच्यामध्ये निश्चित परिणाम करा. याचा येणारा रिझल्ट 100% येणार आहे. कारण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या समोर आरसा असतो, आपला चेहरा आपण आरशामध्ये पाहत असतो, जर त्याच्यावरती जर धूळ असेल तर आपला चेहरा जर क्लीन पाहायचा असेल तर काय करतो आपण? त्याला क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचे डोळ्यांना पण असं क्लीन करा, क्लीन करा की सगळं तुम्हाला क्लीन दिसणार आहे आणि ते क्लीन दिसल्याला तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर होणार आहे. निश्चित त्याचा तुम्हाला रिझल्ट येणारा 100% येणार आहे. नेक्स्ट स्लाइड. त्याचं तात्पर्य नेक्स्ट, हा कॅमेरा आहे 1000 मेगापिक्सलचा कॅमेरा. या कॅमेऱ्याला फोकस करा, केंद्रबिंदू फोकस करा, निश्चित तुम्हाला याचं रहस्य निश्चित आणलं जाईल. नेक्स्ट स्लाइड. या सर्वांचं एकमेव तात्पर्य येतं पहा, हे तात्पर्य म्हणजे पहा, आज सर्वजण विद्यार्थी भविष्याचा आकार घेणार, शिकवणारा शिक्षक स्वच्छ ज्ञानाचा आरसा बनतात. येस ऑर नो? आज तुमचे आदरणीय जे शिक्षक आहेत ते शिक्षक तुमच्यासाठी एक स्वच्छ ज्ञानाचा आरसा असतात पहा. पण तुम्ही घेता कसं? तुम्ही ऍक्च्युअली प्रेझेंटली असता, फिजिकली प्रेझेंटली लावू नका प्लीज. सर्वांना मनापासून रिक्वेस्ट करतो, कारण मी इथपर्यंत आलोय, माझं एज्युकेशन
बी झालेले बॅचलर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग प्लस बीकॉम झालेला आहे आणि आता सध्या एमटेक पण चालू आहे। याच्या पाठीमागचं रिझन लक्षात ठेवा, मी प्रेझेंटी लावून चालणार नाहीये, तुमची फिजिकली प्रेझेंटी त्या नोटबुक वरती राईट करू नका, तर तुमच्यासाठी तुमची मेंटॅलिटी प्रेझेंटी दाखवा आणि ते ट्रू मध्ये दाखवा। निश्चित येणारा रिझल्ट पण तुमच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंगली असणार आहे। म्हणजे असे ज्ञानाचे स्वच्छ ज्ञानाचा आरसा, स्वतःसाठी स्वतः स्वच्छ ज्ञानाचा आरसा बना। निश्चित गुरुजन वर्ग तुमचे आदर्श शिक्षक हे कार्य करतच असतात आणि त्यांचं कार्य म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हावा, हा याच्या पाठीमागचा रिझन। आणि रिझन म्हणजे आयडियल बनू नका, तर परफेक्ट आयडियल बना, की पहिलं तुमचं नाव आलं असलं पाहिजे। प्राइमच असतो ना, प्राइम असतो, प्राइम थिंग तुमच्यामध्ये तयार करा, निश्चित त्याचा चांगला आउटस्टँडिंग रिझल्ट येईल। नेक्स्ट स्लाइड। याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं का तुम्हाला एक सक्सेसची क्लू की भेटली आहे? जर येस वाटतंय तर मग आवाजच येत नाहीये। येस वाटतंय? निश्चित अंतर्मनापासून आजचा जो वेळ दिलाय तो वायाच गेला नाहीये, निश्चित असं वाटतं? या वेळेचं निश्चित तुम्ही ब्रेक डाऊन होताल की ब्रेक थ्रू होताल? ब्रेक थ्रू होताल का ब्रेक डाऊन? निश्चित ब्रेक थ्रू व्हा। आणि लाईफ मध्ये लक्षात घ्या, व्हाईट हाऊस तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकले? व्हाईट हाऊस बरोबर, व्हाईट हाऊसची किंमत आहे $200 अब्ज। या $200 अब्ज एक छोटस लॉक लावलेलं आहे आणि त्या छोट्याशा लॉक मध्ये एक छोटीशी चावी। आणि आज तुम्ही ना $200 अब्ज पण तुमचं शरीर जे आहे ना $200 अब्ज पण येणार नाही। आज ह्या $200 अब्ज नव्हे, त्याला अनंत असे ह्या शरीराचं एक छोटीशी की मी तुम्हाला दिलेली आहे आणि ही की तुमच्या जीवनामध्ये निश्चित उतरवा। याचा रिझल्ट तुमच्या लाईफ मध्ये निश्चित अशा पद्धतीने येईल, अशा पद्धतीने येईल, तर तुम्ही सर्वजण आज ज्या ह्या वेळेमध्ये बसलेले आहेत या सर्वांना मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जर ज्यांनी ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन फोकस केला असेल तर तुमच्या शरीराचे तुमच्याकडे चावी आहे, ती चावीला मी फक्त जागृत केलेला आहे। जो ह्या जीवनामध्ये उतरल निश्चित त्याला तो परफेक्ट आयडलच बनणार का तो प्राइमच बनणार, हे त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं सिक्रेट। नेक्स्ट, ऑर्डर द फिलिंग। असं वाटतं आज्ञा आणि स्पर्श ज्ञान झाले, आज्ञा चांगल्या पद्धतीने ऑर्डर केली आहे आणि स्पर्श ज्ञान झाले असं वाटतंय? मॅडम साठी जोरदार टाळ्या वाजता तुम्ही। कारण तुमच्यासाठी आज हे इन्व्हिटेशन दिलं, त्यांनी हा वेळ काढला, निश्चित मोलाचा आहे का? निश्चित त्यांच्यासाठी तुम्ही जे जोरदार टाळ्या वाजण्यापासून तेच रिझन आहे, कारण सोन्याची किंमत खाणीमध्ये असल्यावर कळत नाहीये, ज्यावेळेस ती प्रेझेंटेबल ज्यावेळेस तुमच्याकडे येते ना त्याची ती किंमत म्हणजे तो प्रेझेंट होतो त्यानंतर त्याची किंमत समजते, ते त्याच्या पाठीमागचं रहस्य। नेक्स्ट स्लाइड। एक छोटासा प्रत्यक्षाचं यश अवलंबून असते पा, यश कशावर अवलंबून असतं? मुलांना आपण पाहतो की दोन मुले सारखीच बुद्धिमान किंवा हुशार असली तरी सुद्धा त्यापैकी एकाला चांगले गुण मिळतात तर दुसऱ्याला अल्प अभ्यासात मिळणार यश हे बऱ्याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं, बरोबर आहे का? येस। त्याच्या पाठीमागचं एक छोटंसं सेक्रेट तुम्हाला फोकस करतोय, एक फॉर्म्युला आहे अवश्य अभ्यासा। प्रत्येक विषयांचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करा। अभ्यास आवडीने आणि मनापासून करा, आवडीने आणि मनापासून करा। ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा जी कला शिकायची आहे तिचे महत्व आणि लाभ समजावून घ्यावे, त्यानंतर अभ्यासास प्रारंभ करावा। आवडीने आणि मनापासून, आवडीने आणि मनापासून अभ्यास केल्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते। तर या जे काही रिझन आहे ना, वरील फॉर्म्युला लवकर आचरणात आणून तुमच्या लाईफ मध्ये एक उज्ज्वल दिशा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा। या पाठीमागचे रिझन लक्षात घ्या। मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की मी तुम्हाला सांगितलं ना, बऱ्याच जणांना जो प्रॉब्लेम आहे अभ्यास खूप होतोय पण परीक्षेच्या काळामध्ये उत्तर काही आठवत नाहीये। लक्षात घ्या, फॅन बद्दल जर तुम्हाला याचं महत्व काय, फॅनचं त्यानंतर हवेचं लाभ काय आहे, लाभ काय आहे? वातावरण कूल करतो ना, पाठ करण्याची गरज पडली का? मग त्याचे महत्व आणि लाभ समजून घ्या।
कोणताही टॉपिक असू द्या, सगळे इझी आहेत. पण तुम्ही काय झालात माहिती का, इझी बट बिझी, इझी बट बिझी. बिझी सोडून द्या, तुम्ही इझी करा, निश्चित तुम्हाला ते सिंपल वाटून जाईल. तर ही कन्सेप्ट जर तुम्ही अंमलात आणली तर कोणत्याही परीक्षाच्या काळामध्ये, कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, यूपीएससी द्या, एमपीएससी द्या, कोणतेही द्या, निश्चित तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. सगळ्यांना फायदा समजला पाहिजे. ऍडव्हान्टेज का डिसएडव्हान्टेज? ऍडव्हान्टेज समजले पाहिजे. तर आजचा जो दिवस आहे ना, मी तुम्हाला ऍडव्हान्टेज दाखवतोय. डिसएडव्हान्टेज नको आहे आपल्याला, निगेटिव्ह नको आहे. कॉम्प्युटर मध्ये आलेला व्हायरस आणि करप्टच करतो, मोबाईल मध्ये आलेला व्हायरस करप्टच करतो. जर अशा करप्टेड थिंग्स आपल्यामध्ये जर असतील, आपले जे काही ब्रेन आहे तो पण करप्टच होतो. पॉझिटिव्ह थिंक ठेवा, कारण बुद्धीला गरज आहे फक्त सकारात्मक ऊर्जेची, जे तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास तयार करून देतात. नेक्स्ट स्लाइड. पहा, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये 2 फॉर्म्युले तुमच्यासाठी महत्त्वाचे का घेऊन आलो, कारण तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थ्यांसाठी ठराविक मुद्दे अधोरेखित करणं कंपल्सरी असतं. पहा, ठराविक मुद्दे अधोरेखित करा. तुमचे जे काही प्रश्न व उत्तर पत्रिका येणार आहे त्याच्यातले ठराविक मुद्दे अधोरेखित करा, कारण काही सेकंद पेपर चेक करण्यासाठी असतात. तर कोणताही पेपर असू द्या तुमचा, एकाग्र मनाने लिहा आणि अधोरेखित केल्यानंतर हायलाइटिंग, कारण आपण जास्त अट्रॅक्ट होतो. समजा एक बाग आहे आणि बागेमध्ये भरपूर काही फुलांचे झाडे आहेत, तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त अट्रॅक्ट कोणाकडे होणार? रोजकडे, बरोबर ना? तर हे अट्रॅक्शन पॉइंट असतात टीचरला, तिथे तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने कंपल्सरी पॉइंट त्याच्यावरती हायलाइट करता, निश्चित त्याचा एक बेनिफिट होणार आहे. बदलता भारत स्पर्धेच्या युगात म्हणतात आताचा साक्षर संगणकाचा मार्ग आधुनिक शिक्षणाचा. असं वाटतं का भारत बदलतोय? हो. बदलतोय? हो. निश्चित? हो. पण बदलत्या भारताबद्दल आपण बदलतोय का? हो. बदलत्या भारताबद्दल आपण पण बदलणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या युगामध्ये तो स्पर्धक आहे, तो स्वतःला बदलत असतो आणि या स्पर्धकाबरोबर तुम्हाला बदलणं गरजेचं, तुमच्या विचारांना बदलणं गरजेचं आहे. दशा ठीक करण्यासाठी अगोदर दिशा बदलावी लागेल आणि ती विचारांची दिशा असली पाहिजे, चांगल्या विचारांची दिशा असली पाहिजे, तरच तुमची दशा जी आहे त्याप्रमाणे ती क्लिअरन्स लेवलला जाणार आहे. त्यानंतर सर्वजण मोबाईल वापरता, मोबाईल वापरा, निश्चित वापरा, पण मोबाईलचं रहस्य जाणून घ्या. आज अख्खं ग्लोबलायझेशन स्टेज तुमच्या समोर आहे, पण त्याचं महत्त्व फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, फॉरवर्ड, रिप्लाय या 2 गोष्टीवरती फोकस करू नका. काय फॉरवर्ड केलंय आणि तुमच्याकडे काय रिसीव्ह झालंय. कॉमर्सचे किती जण आहेत त्याच्यामध्ये? कॉमर्स मध्ये लक्षात ठेवा, बॅलन्स शीट माहिती सगळ्यांना? सर बॅलन्स शीट माहिती आहे? येस. बॅलन्स शीट ही कोणत्या बेस वरती असते असा प्रश्न जर विचारला तर काय उत्तर आहे? बॅलन्स शीटचा मेन बेस काय? कोण सांगताय? मेन बेस कोणता आहे? बॅलन्स शीटचा मेन बेस कोणता आहे? माया कोणता आहे? माया काय? कॉमर्स वाले कोणी सांगताय का? माया काय? ठीक आहे, ओके, गुड. काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. ब्रेनला हँग करू नका, मी त्याचं सोल्युशन देतो तुम्हाला. काय सोल्युशन आहे लक्षात घ्या. बॅलन्स शीटचे सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे, त्याला म्हणतात ऍसेट आणि लायबिलिटीज. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे सर. लक्षात घ्या, जर तुम्हाला 1 लाखाची गाडी घ्यायची आहे आणि ऑलरेडी तुमच्या लायबिलिटीज असतील तर बँकेकडून लोन काढायचे. बँक लोन देईल का तुम्हाला? नाही. देईल का? नाही. नाही देणार. तर बँक लोन कशावरती देते पहा. जर तुमच्याकडे ऍसेट असेल तर ऍसेटच्या बेस वरती तुम्हाला बँक लोन देते. हे सारनो? यस. तर तुमचं ऍसेट म्हणजे नॉलेज. सर्वजण लक्षात ठेवा, कारण तुमच्या नॉलेज वरतीच तुम्हाला हायरिंग केलं जातं. आज जॉबची अपॉर्च्युनिटी ही तुमच्या इलिजिबिलिटी नव्हे तर तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती हायरिंग केलं जातं. तुमच्याकडे डिग्री आणि सर्टिफिकेटला विचार नाही केला जात, तर आजच्या ह्या बदलत्या युगामध्ये तुमच्याकडे स्किल आणि तुमच्याकडे नॉलेज हवं आहे, त्यानंतरच इलिजिबल होतो. जर तुमचा इंटरव्ह्यू जर मी आज घेतला, असा प्रश्न विचारला, तुमचं बीसीए कंप्लीट झालंय किंवा बीकॉम कंप्लीट झालंय, इथं आल्यानंतर तुम्ही म्हणता ही डिग्री आहे माझ्याकडे आणि डिग्री आहे आणि तुम्हाला सांगितलं मला हे काम करून दाखवा, ही कंपनी क्रिएशन करून दाखवा, लेजर स्प्रेड करून दाखवा, त्यानंतर त्याची अकाउंटिंग कॉन्ट्रा वाउचर तयार करून दाखवा, पेमेंट वाउचर तयार करून दाखवा आणि मला याचं एनालिसिस करून दाखवा, बॅलन्स शीट,
प्रॉफिट अँड लॉस काढून दाखवा असं जर विचारलं तर तुमच्यामध्ये थरकाप, तुम्हाला असं भीती वाटते, बरोबर नाही सर? नो यस. तर ही भीती दूर करण्यासाठी तुमच्यामध्ये स्किल हवं आहे. काय पाहिजे? स्किल आणि नॉलेज. कारण तुम्हाला कधी घाबरून देत नाहीये. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या. लायबिलिटीज डेबिट साइड असतात पहा आणि ऍसेट ह्या राईट साइडला असतात. तर ऍसेट म्हणजे तुमच्या नॉलेजला एवढं हायर करा, तुमच्या नॉलेजला एवढं हायर करा, कारण आज नगरमध्ये जर वॅकन्सी जर ओपन झाल्या गव्हर्नमेंटच्या, ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, त्याला हायरिंग केलं जातं. त्याच्या पाठीमागचं एकही रिझन आहे. असं का होतं? सेम डिग्री आहे तुमच्याकडे, सेम त्याच इयर मध्ये पास झालेला आहात, तरी पण ते 10 जण का? तुमच्यामधूनच 10 जणच का? तुम्ही का नाहीये? कारण त्यांनी त्यांचं डीप मध्ये नॉलेज घेतलेलं आहे, स्किल डेव्हलपिंग केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही त्यांचं सिलेक्शन आहे. तर प्लीज सर्वांना मनापासून एक हा जो काही मंत्र आहे तो हा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवता. लायबिलिटीजला लेस करा, कारण लायबिलिटीजला कुणी विचारत नाही. या मार्केटमध्ये लायबिलिटीजला व्हॅल्यू नाहीये. तर ऍसेटला विचारलं जातं. ऍसेट जर तुमच्याकडे नॉलेज असेल, स्किल असेल तरच विचारलं जातं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण सर्वात एक महत्त्वाची कन्सेप्ट ही रिॲलिटी दाखवतो मी तुम्हाला, वास्तविक स्वरूप आहे. असे सर्वजण तुमच्यामधून हा विचार करत असतात. तुम्ही इथं बसलेले नव्हे, त्या जगामधले प्रत्येक जण हाच विचार करत असतात. तरी पण 90% लोक अनसक्सेसफुल का आहेत आणि 10% सक्सेसफुल का आहेत? याच्या पाठीमागचं मी रिझन तुम्हाला पुढच्या काही स्लाइड मध्ये दाखवणार आहे. सो तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रॉपर तुम्हाला हॅपी ज्यावेळेस कसं वाटतं, आता ही इमेज पाहून तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची थीम तयार झाली असेल. ज्यावेळेस तुम्हाला हवं ते आहे, ज्यावेळेस घरचे तुम्हाला रिक्वायर करतात, तुम्हाला मोबाईल हवा आहे, इमिडिएटली मोबाईल दिला. त्यानंतर तुम्हाला गाडी हवी, देऊन टाकली, तुम्ही हॅपी झाला का नाही? त्यानंतर परीक्षामध्ये तुम्ही अपेक्षा केली होती मला 80, 70 या लेवलचे मार्क मिळाले पाहिजे, पण 90% मिळाले. एक्सलंटली, आय एम हॅपी. ज्यावेळेस तुमच्यामध्ये ही एनर्जी येते ना, ती एनर्जी पाठीमागचं एकमेव कारण आहे. ते काय कारण आहे का? ज्यावेळेस सपोज तुम्ही ज्या ऑफिस मध्ये काम करतात, भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तुमचं प्रमोशन होतं, तर त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येते. त्यावेळेस तुम्हाला आनंदी वाटतं आणि त्याच्या पाठीमागचं एकमेव रहस्य आहे. ते रहस्य म्हणजे काय? सेल्फ कॉन्फिडन्स. विश्वास नव्हे तर आत्मविश्वास. आत्मविश्वास हा तुमचा खंबीरपणे पुढे चालण्याचा एक मार्ग आहे. कारण टायर मध्ये ज्यावेळेस हवा असते ना, त्यानंतरच आपल्याला जिथपर्यंत जायचं ना तिथपर्यंत घेऊन जातो. जर पंक्चर असेल तर घेऊन जात नाही. तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने हॅपी वाटतं. कारण कोणताही कार्य करताना तुम्ही सर्वजण एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने करा, अंतर्मनापासून करा. निश्चित तुम्हाला याचं चांगलं फळ भेटणारच आहे. कारण सगळ्यांना काय वाटतं माहिती का? फळं चांगले भेटायला पाहिजे, पण फळं चांगले भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे रूट ठीक करावे लागतील आणि रूट ठीक झाले की निश्चित फ्रूट चांगले भेटतात. कारण आपण ह्या सर्व गोष्टी आपण फोकसिंग केल्या तर लाईफ मध्ये आपल्याला अशा पद्धतीने हॅपी वाटतं. या व्हिज्युअलायझेशन्स पिक्चर्स वरून तुम्ही इमेजिंग काय करताय? मुलींसाठी क्वेश्चन आहे, काय इमेजिंग करताय? एक जण कॉमन क्वेश्चन आहे, पर्टिक्युलर क्वेश्चन आहे. तर एक जण उभा राहून सांगेल की आज या तुमच्या समोर आलेली जी काही इमेज आहे, इमेजवरून काय इमेजिंग करताय? एक जण कुणी पण स्टँड अप लेवलला, नो डिस्कशन, पर्टिक्युलर. कुणी बोलतंय का मुलांपैकी? हा, प्रत्यक्ष आपलं जे ध्येय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. येस, एक्सलंट. अजून कोणी बोलतंय मुलींपैकी? ओके, अजून कोणी बोलतंय का? टार्गेट. ओके, अजून बोलतंय कोणी? आज ह्या 3 मुलांनी जो उत्तर दिले ना, त्याच्या पाठीमागचं एक रहस्य आहे. त्यांच्यामध्ये बिलीव्ह नाहीये, विश्वास नाही, आत्मविश्वास आहे. त्याला बसून देत नाही रे, मला काहीतरी करायचंय, त्यासाठी तर मी इथं बसलेलो आहे. आणि इथं मी यासाठी नाही बसलेलो आहे, मला इथून पुढे जाण्यासाठी बसलेलो आहे. तोच आत्मविश्वासाने तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये पॅशन आहे,
बट तुम्ही प्रेझेंटेबल का नाहीये? कारण तुमच्यामध्ये फक्त विश्वास आहे, विश्वास, आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे पण तो जागृत आहे. त्यामुळे तिघं बोलले. येस, मला बोलायचं सर त्याबद्दल. प्रॉपर युअर फोकस इन द मॉनिटरिंग टू ऍक्च्युअली इफेक्ट द रिझल्ट बेस. तुमच्यामध्ये मॉनिटरिंग फोकस असलं पाहिजे, आणि तो मॉनिटरिंग फोकस तुम्ही सगळेजण प्रेझेंट आहात. बरेच जण तुम्ही नजरेने तुमच्या पाहतात, नजरेने पाहणारं चित्रीकरण तुमच्या कायमस्वरूपी. कारण बॅड आणि गुड ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण आपल्याला बॅड कधी पाठ करावं लागत नाही. ते बॅड कधी जरी पाहिले, ऍक्सिडेंट झालेला तुम्ही कधीही लक्षात ठेवू शकता. गुड असल, तुम्हाला तुमचं प्रशंसा जर केलेली असेल, तुम्हाला काहीतरी अवॉर्ड दिला असेल, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. पण तुमच्याकडे इमेजिंग पॉवर ऑफ द एनर्जी दिलेली आहे. इमेजिन करून तुम्ही ओळखू शकता. या पाठीमागचं आजचं रहस्य जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर निश्चित तुम्हाला याच्यातून फोकस लक्षात येणार आहे. द्रोणाचार्य, तुम्हाला माहितच असेल महाभारत. द्रोणाचार्य जे महागुरु होते, आणि त्यांच्याबरोबर कौरव आणि पांडव. नाव ऐकलेले सगळ्यांनी? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? आवाज कोणाचा जास्त आहे, तुमचा की माझा? येस ऑर नो? तुमच्यामध्ये एनर्जी हवी आहे, आणि जर एनर्जी असेल तरच तुमचं टार्गेट तुम्हाला शोधता येतं. का लक्षात घ्या, हसण्यासारखं नाहीये. मी वास्तविक स्वरूप तुम्हाला दाखवतोय. मी जर तुम्हाला वारंवार येस ऑर नो म्हणत असं, माझ्यामध्ये तो उत्साह आहे, माझ्यामध्ये तो उत्साह आहे, माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर हे बोलतोय. आणि मला असं म्हणायचंय, तुमच्यामध्ये पण हे आहे, फक्त मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो, अवेअर करण्यासाठी आलोय. आणि जो याच्यामधून अवेअर होईल तो लाईफ मध्ये निश्चित आत्मविश्वासाने सामोरं जाईल. प्रत्येक संकटाला जाईल. संकट असो किंवा चांगली कॉन्सेप्ट असो, निश्चित तुम्हाला जायचे. माझ्या बरोबर सगळ्यांना प्रेझेंटेबल व्हायचं. येस ऑर नो? निश्चित प्रेझेंटेबल. आता क्वेश्चन ज्यावेळेस द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यासाठी अरण्यामध्ये घेऊन गेले, मी लक्षात घ्या, मी तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग नाही देत, मी तुम्हाला मेंटॅलिटी ट्रेनिंग देतोय. लक्षात घ्या, तुम्हाला प्रेरणा, तुमच्यामध्ये असणारा उत्साह मी त्याला अवेअर करतोय, म्हणजे मेंटॅलिटी ट्रेनिंग देतोय. तुमचे जे काही आदरणीय शिक्षक इथं बसलेले आहेत, हे तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग देत आहे. आणि ती मिलिटरी ट्रेनिंग आणि मेंटॅलिटी ट्रेनिंग दिस इज अ डिफरंट पाथ. काय डिफरंट आहे ती मेंटॅलिटी आपण पाहूया. जसं द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला, किती जणांना पक्षी दिसतोय? हा पहिला प्रश्न कौरवामध्ये कुणाला विचारला असेल? कोण होतं कौरवामध्ये सगळ्यात मोठं? दुर्योधन. हा, कौरवामध्ये सगळ्यात मोठं कोण होतं? दुर्योधन का? एक दुर्योधनला क्वेश्चन विचारला की तुला या झाडावरती पक्षी दिसतोय का? तर तो म्हणला हो. अजून काय दिसतोय? तो म्हणला झाड दिसतंय. अजून काय दिसतंय? तो म्हणला आकाश दिसतोय. अजून काय दिसतोय? कौरव माझे बंधू दिसताय. रिलॅक्स, बस रिलॅक्स. त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला, भीमला विचारला सेकंड क्वेश्चन, भीम तुला ह्या झाडावरती काय दिसतंय? तर तो म्हणला, काय म्हणला माहिती का? मला मँगो दिसताय. काय दिसतंय? फळं दिसताय. किती दिसताय? बरेच काय दिसताय. अजून काय दिसतंय? तुला पक्षी दिसतोय का? चिडिया दिसतात का? मला चिडिया कुठे आहेत त्या झाडावरती? बा, एकाग्रता किती महत्वाची लक्षात घ्या. तुमचं लक्ष विचलित झालं ना तर तुमच्या समोर तेच फोकसिंग होईल. आणि ती कन्सेप्ट जर तुम्ही फोकस केली, हे जर ऑब्झर्वेशन केलं तर निश्चित तुम्हाला काय फोकसिंग होईल. भीमला जर त्याचं उत्तर असं आहे, मला फक्त मँगो दिसताय आणि बरेच काय मँगो दिसताय, त्यानंतर तुला पक्षी दिसतोय का असं विचारल्यानंतर तो म्हणतो पक्षी कुठे आहे? कॉन्सन्ट्रेट असणं खूप गरजेचं आहे लाईफ मध्ये. तुम्ही स्टुडंट आहात, स्टुडंटच्या जीवनामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे बेस आहे तुमचा. हा बेस जर तुमचा स्ट्रॉंग झाला ना तर निश्चित तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. त्यानंतर कुणाची वेळ आली असेल सांगा बरं? कुणाची वेळ आली असेल? आवाज येत नाही. कुणाची वेळ आली असेल? नंतर आवाज येत नाहीये. कुणाची वेळ आली असेल? अर्जुन. तुम्ही पण लक्षात घ्या, जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमच्यामध्ये ही ऍक्च्युअली एनर्जी असली पाहिजे. जर अर्जुनाला विचारलं
द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय दिसतंय, या झाडावरती काय दिसतंय? तो म्हणला मला पक्षाचा फक्त डोळा दिसतोय, त्या चिडियाचा फक्त मला डोळा दिसतोय. त्यानंतर विचारलं, तुझ्या शेजारी तुझे सगळे बांधव आहेत, मी पण आहे, मी दिसतोय का तुला? गुरुजन वर्ग माफ करा, मला आता सध्या कुणीही दिसत नाहीये, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. पण तुमचं जर लक्ष ठरवलेलं असेल ना आणि तुमचं एकाग्रता जर असेल ना तर निश्चित तुमचं लक्ष विचलित होत नाही. आज तुम्ही आउटसाइडला फोकस करताय पण इनसाइडला आउटसाइड करत नाहीये. सर्वांना जे दिसतंय ते वास्तवली टेम्पररी आहे आणि जे तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे ते तुमचं परमनंटली आहे. तुमचं लक्ष जर एक केंद्रित असेल ना तर निश्चित तुम्हाला फळ भेटतं. आणि त्यानंतर असं उत्तर असेल तर आपल्या समोर आज जी कन्सेप्ट आहे त्याचे छोटंसं तात्पर्य काय आहे ते पहा. नेक्स्ट स्लाइड. तुमचा हा केंद्रबिंदू असला पाहिजे. पहा कोणते जर सर्कल काढायचं असेल ना तर केंद्रबिंदू शिव निघू शकतो का? काढून ड्रॉ करू शकतो का आपण? नाही. हे जर तुम्हाला माहिती आहे तर मग त्याला तुम्ही ऑब्झर्वेट का करत नाही? जर एक सर्कल आपल्याला जर ड्रॉ करायचं असेल तर केंद्रबिंदू शिव निघत नाही. तर केंद्रबिंदू हा तुमचा फोकसिंग असला पाहिजे, तुमचं टार्गेट असलं पाहिजे. बट आज सिच्युएशन्स अशी आहे, चिडिया आपण सर्वजण आज जर विचार केला, बरेच जण चिडियाच्या पाठीमागे पळतात, त्यांचं लक्ष चिडिया आहे आणि अर्जुनाचं लक्ष आहे त्याचा केंद्रबिंदू, त्या चिडियाचा केंद्रबिंदू. तर सर्वांना लक्षात ठेवा, असा एक प्रश्न अब्दुल कलामने विचारला होता. अब्दुल कलाम, तुम्ही आतापर्यंत लग्न का केलं नाहीये? प्रश्न निश्चितपणे ऑब्झर्व करा. अब्दुल कलाम, तुम्ही आतापर्यंत लग्न का केलं नाहीये? तर त्यांना उत्तर आलं, त्यांनी उत्तर काय सांगितलं, कारण माझं गोल स्टेटमेंट आणि माझ्या लाईफ मध्ये हे गोल स्टेटमेंट नाहीये, तर माझं गोल स्टेटमेंट आहे. त्यामुळं आज एक महान व्यक्ती आज आपल्या इंडियामध्ये घडू शकते. आज विद्यार्थी जीवनामध्ये तुमचं गोल स्टेटमेंट असलं पाहिजे. त्यानंतर निश्चित आज प्रत्येक जण अपॉर्च्युनिटीचा विचार करतोय, पण अपॉर्च्युनिटी तिथं बसून विचार करते की तुम्ही असे घडा की अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली पाहिजे. बट आपण अपोजिट करतोय. काय कार्य करतोय आपण? अपॉर्च्युनिटी. आज बीसीए झालं, बीकॉम झालं, त्यानंतर बीए झालं तर आपल्याला निश्चित जॉब भेटेल. पण जॉब असे भेटणार नाहीये. तर तुमच्यामध्ये अगोदर स्किल ऑफ द नॉलेज क्रिएट करा, अपॉर्च्युनिटी तुम्हाला शोधत येईल. अशा सर्व गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर निश्चित आज ह्या डेव्हलपिंगची गरज आहे. नेक्स्ट स्लाइड. The secret of success formula, सफलता का रहस्य, जब आप किसी एक ही चीज को पाने की कोशिश करते हैं तब आपको वही चीज 100% मिल जाती है. तुमच्यामध्ये जे शिक्षक आहेत, शिक्षकांना असा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, सक्सेस म्हणजे नक्की काय असतं? जर मी आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, एक छोटीशी स्टोरी दाखवणार आहे. ती स्टोरी तुम्ही सगळेजण व्यवस्थित ऑब्झर्व करता, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करता आणि त्यानंतर सक्सेस म्हणजे नक्की काय आहे. बट मी मुलींसाठी एक प्रश्न विचारतो आणि मुलांसाठी, तुमच्या नजरेमध्ये आता सध्या सक्सेस कोण आहे? मुलांसाठी क्वेश्चन फर्स्ट. सक्सेस कोण असतो? किंवा तुम्ही सक्सेस आहात का? किंवा सक्सेस कोण असतो? एनीवन? ऑल ऑफ यू? मुलींमध्ये सक्सेस कोण असतं? कोण आहे सक्सेस? ज्याची सर्व स्वप्न पूर्ण होतात तो सक्सेस व्यक्ती. तो सक्सेस आहे. मग आता मी तुम्हाला आउटसाइड जे दाखवले ते स्वप्न आहेत का? नाही, ते जे मेन केंद्रबिंदू जे आपलं स्पेशल ड्रीम असतं. येस, स्पेशल ड्रीम असतं त्याला सक्सेस असं म्हणतात. निश्चित जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मुलांमधून कोणी बोलतोय का सक्सेस म्हणजे नक्की काय? तुमच्या नजरेमध्ये सक्सेस कोण असतो? येस, जो व्यक्ती दुसऱ्याला आदर्श घालून देतो तो व्यक्ती सक्सेस. दुसऱ्याला आदर्श घालून देतो, दुसऱ्याला आदर्श घालून देतो तो स्वतः, आणि त्यानंतर त्याच्यातून तुम्ही बनता म्हणजे तो आदर्श आहे, म्हणजे तो सक्सेस आहे. निश्चित. ओके, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण. सक्सेस काय आहे त्यावरती
स्टुडंटनी शिक्षकांना विचारलेला हा प्रश्न आणि ह्या प्रश्नामधून एक स्टोरी निघली आणि त्या स्टोरीला आपण तयार केली. त्या स्टोरीमधून तुम्ही फोकसिंग करता. असे प्रश्न नेहमी मला पण विचारले जातात. त्या प्रश्नामधून एक स्टोरी तयार झालेली आहे आणि ती स्टोरी तुमच्या समोर डिस्प्ले करतो आणि त्याच्या पाठीमागचं मी सिक्रेट तुमच्या समोर मांडणार आहे. जो निश्चित त्याला ऑब्झर्व करन, फोकसिंग करन, त्याला सक्सेसचं खरं आजचा फॉर्म्युला सगळ्यांना समजणार आहे. इथं प्ले ऑप्शन आहे का? एरो घेऊन जा तिथं. एक आणि इकडं वरती वरती अलीकडे वरती मॅडम घ्या. हा थँक्स. तुमचं मन एकाग्र होणं गरजेचं आहे. जर मन एकाग्र जर झालं ना तर मला असं वाटतं मी तुम्हाला लास्टला एक फॉर्म्युला देणार आहे. तो फॉर्म्युला, तो गोल्डन स्टेटमेंट तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. ते जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर निश्चित तुम्हाला याचा फोकस होणार आहे. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया. आपण आज सेकंड फ्लोअरला आहोत. या सेकंड फ्लोअर मध्ये ह्या रूम मध्ये बसलेला आहोत. याचा मेन पाया मजबूत आहे म्हणून आपण इथं मजबूत बसलेलो आहोत. येस ऑर नो? येस. आज तुम्ही ज्या बेंच वरती बसलेला आहात ती बेंच बॅलन्सिंग आहे, मजबूत आहे म्हणून तुम्ही आज दोघं तिघ त्याच्यावरती बसलेला आहात. येस ऑर नो? यस. असंच आज बेंच वरती जरी तुम्ही बसल्यानंतर तुमच्या समोर बेंच ही तुमच्यासाठी एक आदर्श आहे. आदर्श हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तुम्ही तो शोधणं म्हणजे तुमची मनाची एकाग्रता पाहिजे. एकाग्रता जर मन असेल तर अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करून दाखवू शकता. असे बरेच काही उदाहरण आहेत. असे सांगण्यासाठी बरंच काही असलं नाही पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी अगोदर आयडल असले पाहिजे. तुम्ही स्वतः आदर्श असले पाहिजेत. त्यानंतर बाहेरचे आदर्श शोधा. कारण तुमच्यामध्ये एवढी एनर्जी दिलेली आहे, ती एनर्जी तुम्ही ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे मोबाईल मधले जर ऍप्लिकेशन आपल्याला नको हवे असतील तर त्याला तुम्ही डिऍक्टिव्ह करू शकता आणि जर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही नेहमी शो करता म्हणजे ऍक्टिव्ह ठेवता. हे जर तुम्हाला क्रायटेरिया माहिती आहे तर अनवॉन्टेड कन्सेप्ट, अनवॉन्टेड थिंग्स त्याला अनइन्स्टॉलिंग करून टाका आणि राईट इन्स्टॉलेशन. सगळ्यांच्या जीवनामध्ये असा प्रकाश आला पाहिजे आणि आजचा दिवस निश्चित प्रकाशमय आहे का? येस.
तर पहिला प्रश्न असा आहे, तुमच्या कॉलेज बद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या कॉलेज बद्दल तुमचं मत काय? प्रश्न सिंपल आहे का नाही? हो सर. कारण तुम्ही रोज या ज्ञान मंदिरामध्ये प्रवेश करता, हो तर सर. या ज्ञान मंदिरामध्ये तुमचं या ज्ञान मंदिराबद्दल तुमचं मत काय आहे? जो व्यक्त करण त्याला निश्चित त्याचा चांगल्या प्रकारे बेनिफिट होणारच आहे. कोणी बोलू शकते का मुलांपैकी किंवा मुलींपैकी? Yes. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कैमरामैन सोनू राउत के संग जुड़े रहिए. माझं मत आहे की एक कॉलेज मिनिट. तुमचं पूर्ण नाव सांगता? माझं- एक मिनिट. तुमचं पूर्ण नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि आता तुम्ही कोणतं फॅकल्टी सांगा, कोणत्या याच्यामध्ये आता सध्या एस वाय त्याच्यामध्ये BA आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. माझं नाव तेजल देवानंद पाटोळे, मी कला शाखेची विद्यार्थी आहे SY ची. माझं मत आहे, माझं कॉलेजची सध्याला प्रगती चालू आहे, प्रगती पथावर आहे आमचं कॉलेज. बाकीच्या कॉलेजची जशी प्रगती झालेली आहे तशी आमची प्रगती पथावर आहे. तर असं म्हणतं की ज्या कॉलेजची प्रगती होत असती त्याच्याबरोबर जर आपण राहिलं तर निश्चित आपली सुद्धा प्रगती होऊ शकते, असं माझं कॉलेज आहे. निश्चित जोरदार टाळ्या. दुसरा प्रश्न असा आहे, शिक्षकांचा आदर अंतर्मनापासून किती जण करतात आणि आई वडिलांचं दर्शन रोज किती जण घेतात? शिक्षकांचा आदर. Please silent. लक्षात घ्या, वाईट विचारांसाठी आपल्याला नेहमी एक मिनिट लक्षात घ्या, आपण आपले ज्यावेळेस मत व्यक्त करायचं असते, जे आदरणीय गुरुजन वर्ग आणि आई वडील ज्यांनी आज आपल्याला इथपर्यंत पाठवलं, ज्यांनी जन्मदाते आहेत, त्या जन्मदाते आई वडिलांचं आपण रोज दर्शन घेतो का? आणि रोज जर कॉलेजला येत असेल तर किती शिक्षकांचा आपण मनापासून आदर करतो? आणि या दोन गोष्टीमध्ये आज तुमच्याकडे जे हवं आहे ना, जे परफेक्ट आयडल जे बनलेले आहेत का, मी त्याच्या पाठीमागचे दोन तुमचे बेस आहेत. बेस, कारण इमारत जर तुम्हाला स्ट्रॉंग हवी आहे तर तुम्हाला तुमचा बेस स्ट्रॉंग करावा लागेल. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जर सक्सेसफुल व्हायचंय ना तर तुम्हाला तुमचा बेस स्ट्रॉंग करावा लागेल. आणि तुमचा बेस म्हणजे तुमचे आई वडील आणि तुमचे गुरुजन वर्ग आहेत. तर ह्या दोन महान व्यक्तीबद्दल ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर ज्या ज्ञान प्रवेशामध्ये आपण ज्ञान घेतोय आणि बुद्ध्यांक चंचल बनवतोय, या दोन महान व्यक्तीबद्दल तुमचं मत काय आहे? तर पुढे बोलतात, आणि ह्या दोन महान व्यक्तीबद्दल तुमचं मत व्यक्त केल्यानंतर याचा तुम्हाला फायदा पण होतोय शुभम कम्प्युटर तर्फे की 50% तुम्हाला फी मध्ये लेस केले जाते. म्हणजे दोन्ही साइड तुम्हाला फायदा होतोय का नाही? हो सर. आई वडिलांचं जर दर्शन रोज घेत असाल आणि गुरुजन मनाचा जर मनापासून अंतर्मनापासून जर रिस्पेक्ट करत असाल तर त्याचा फायदा काय आहे? मला फी मध्ये लेस भेटतो म्हणजे फायदा आहे. येस, तुम्ही बोलू शकता कुणी? ज्याला बोलायचं असेल तो बोलू शकतो. ज्याला असं अंतर्मनापासून जर वाटतंय निश्चित आपण तो आदर किंवा रिस्पेक्ट करतोय तर त्याच्याबद्दल बोलू शकता. मुलांपैकी कोणी बोलू शकतो? एक मिनिट, ठीक आहे. सोनू राउत बोलत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे थोडं चांगलं भेटायला पाहिजे. अपेक्षा कसं काय ठेवता तुम्ही? जर ह्या दोन व्यक्तीबद्दल तुम्ही आदरणीय रिस्पेक्टिव्ह दोन शब्द बोलू शकत नाहीये तर मग फळांची आशा कशी करता? जगामध्ये तो सक्सेसफुल बनलेला आहे जो लाईफ मध्ये त्यांनी ह्या दोन गोष्टींना जास्त फोकस केलेला आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल निश्चित तुम्ही घेत असताल, निश्चित तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जरी नसेल घेत तर आज सुरुवात करा, निश्चित तुमच्या मार्गापर्यंत तुम्ही पोहोचणार. जर आज तुम्हाला तुमच्या जीवनाची एक की भेटली त्याचं पण रहस्य निश्चित तुमच्यामध्ये असेल. आणि शेवटचा प्रश्न, तुमच्यासाठी आज दिलेला जो वेळ आहे तो तुमच्या जीवनामध्ये प्रभावी पडेल का? आणि ह्या वेळेचा तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये फायदा होईल का? होईल सर. यस सर. येस ऑर नो? यस. तर याबद्दल तुमचं 2 मिनिटं मत व्यक्त करू शकता, ओपिनियन तुमचं देऊ शकता की तुमच्यामुळं मला फायदा होईल. माझ्यामध्ये असे अजून हजारो स्पीकर मी पाठीमागं सोडून पुढे जाऊ शकतो.
माझा फायदा काय आहे, तुम्ही जर आज दिलेल्या वेळेमध्ये निश्चित तुम्हाला जर फायदा झालाय आणि तुम्हाला असं वाटतं की अजून हजारो मुलांना एक चांगल्या प्रकारचं गाईड्स पुढे करावं, त्यामुळे तुमच्याकडं माझ्यामध्ये एक चांगली एनर्जी येते. स्पीकरचा मी भाग बनलो का नाही. माईकचा भाग बनलो का? असा भाग मी सेल्फ डिपेंड बनलोय. तर माझा उद्देश पण आहे की तुम्ही पण सेल्फ डिपेंड व्हावा आणि तुमच्या ओपिनियन मधून मी अजून माझ्यामध्ये एक चांगली एनर्जी येणार आहे, जे पुढच्या मुलांसाठी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स ठरणार आहे. हा बोलताय तुम्ही? बोलताय नंतर तुम्ही मी आज इथून तुमचं नाव वगैरे पण पूर्ण सांगता? माझं नाव तेजल देवानंद पाटोळे. मी कला शाखेची विद्यार्थी आहे. मी MPSC करते. जे माझी स्टडी चालू आहे. मला यामुळे मी माझा नुसता अभ्यास विचलित व्हायचा. मला कसं कधी करायचे अभ्यास, कधी नाही करायचे. पण आज असं तुमचं जे लेक्चर आहे ऐकून मला असं वाटतं की मी पण मी करू शकते. हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलाय. कॉन्फिडन्स की सेल्फ कॉन्फिडन्स? सेल्फ कॉन्फिडन्स. एक्सलंटली, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मनपूर्वक धन्यवाद. बोलायचं किंवा बोलतो डायग्राम्स? माझं नाव खंडाधर यमुना शिवाजी कॅम्पमध्ये. मी स्पर्धा परीक्षेत तयारी करत असताना अभ्यास करत होतो. त्यावेळेस लक्ष असं विचलित व्हायचं, नेमके कसा अभ्यास करावा, वेळ कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, वेळेचं महत्त्व काय ते आज तुमच्यामुळे कळलं मला. आणि नेमकं अभ्यास करत असताना वरवर कसा अभ्यास करायचा, मी वरवरती अभ्यास करत होतो. पण आज मला असं कळलं की एखाद्या गोष्टीचा किंवा विषयाचा अभ्यास करत असताना तो संपूर्ण वरवर कसा करायचा ते आज मला. अशी जोरदार टाळ्या त्यासाठी पण. अजून कोणी बोलू इच्छितो का? हा. माझं नाव भास्कर सुभाष पाटील बा, क्लास SYBA, कॉलेजचं नाव MGP कॉलेज अहमदनगर. मारुतराव फुले पाटील म्हणजे आमचं कॉलेजचं ब्रँड आहे. इथून सर्व विद्यार्थी शिकून आमच्या कॉलेजचं नाव करणार आहे. तसंच तुम्ही हा आमच्यासाठी आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे चर्चासत्र क्रमांक 19 या 2018 आणि 19 मधलं हे तुमचं चर्चासत्र आहे. या चर्चासत्रासाठी सर्व इथं उपलब्ध झाले. या चर्चासत्रामधून मला पुढील ध्येयासाठी कोणतं मार्गदर्शन, तसेच शिक्षकांचं, आई वडिलांचं, तसेच विद्यार्थ्यांचं, तसेच इतर आवश्यक गोष्टींचं महत्त्व समजलं. आणि एक शेवटी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो की वेळेचं नियोजन कसं करावं, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. ओके, जोरदार टाळ्या त्यासाठी पण. छान क्वेश्चन विचारला त्यांनी. वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ ही खूप महत्वाची आहे. डिफरंट काय मी कंपेअर करून सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येऊन जाईल. जे महान आणि परफेक्ट आयडल काय आहेत पहा, ते नेहमी सेकंदाला तास म्हणतात आणि तासाला दिवस म्हणतात. आपण मात्र त्या घड्याळानुसार चालतो. आता किती वाजलेले आहेत, किती वाजता मला बाहेर जायचंय, किती वाजता मला पेपरला जायचंय, किती वाजता जेवण करायचंय, या घड्याळाच्या तासावासून आपण कार्य करत असतो, कॅलेंडरनुसार कार्य करत असतो. तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही तुमचा वेळ सेकंदापासून सुरुवात करा. कारण प्रत्येक गोष्ट एका केंद्रबिंदूपासून सुरुवात झालेली आहे. ते एक सेकंदापासून त्याला व्हॅल्यू द्या. कारण एका रनरला विचारा की तो पहिला येणार असतो, त्यावेळेस त्याला सेकंदाचं महत्त्व विचारा. त्या एखादा पेपर देत असतो UPSC MPSC ला आणि एक छोटासा टिक करण्याचं राहिलेलं असतं, त्याला विचारा की त्यामुळे तो फेल झालेला असतो. कारण त्याला सेकंदाचं महत्त्व माहिती असतं. आपल्याला सेकंदाचं नाही, आपण आपला एक तास वर्षभर आपले असे काही तास वाया घालत असतो. जर ह्या तासांचा जर सेकंदाला तुम्ही जर अगोदर फोकसिंग केलंय आणि तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही फोकसिंग करायचं अगोदर सेकंदापासून सुरुवात करा, निश्चित तुम्ही मिनिटाकडे जाताल, मिनिटाकडे गेल्यानंतर तासाकडे जाताल. याचं तुम्ही स्टडी चार्ट बनवा. प्रत्येक विषयांचा, प्रत्येक टॉपिकचा आणि तुमच्या लाईफचा पण स्टडी चार्ट बनवा की मला
ब्रेकडाऊन व्हायचं की ब्रेक थ्रो व्हायचं, आणि त्यासाठी मला एक चांगला परफॉर्मन्स, लाईव्ह चार्ट आणि टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. निश्चित धन्यवाद सर्वांचा, मनपूर्वक मनापासून धन्यवाद. तुमच्या सर्वजण ज्यांनी पुढे येऊन बोलले, ज्यांना UPSC MPSC करणार आहेत, असे माझे काही लेक्चर्स असतात मोटिवेशनल, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला निश्चित फ्री ऑफ द कॉस्ट एंट्री देणार आहे. आणि अशा मोटिवेशनल लेक्चर्समध्ये पण जे करिअर गाईड लेक्चर्स असतात प्रॉपर UPSC MPSC, माझं स्वतः MPSC सेल टॅक्स ऑफिसर म्हणून माझं सिलेक्शन पण झालेलं आहे, बट मी अजून जॉबला अटेंड केलेलं नाही आहे. तर निश्चित आपण प्रॉपर जे UPSC MPSC मुलं जे काही आता स्पर्धा परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षाला क्रॅक करू शकता, पण सर्वाच्या अगोदर स्वतःच्या नॉलेजला क्रॅक करा, तरच स्पर्धा परीक्षा द्या. म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अशा भरपूर मार्केटमध्ये तुम्हाला आता काही वॅकन्सीज लॉन्च झाल्यात, पण या वॅकन्सीजमध्ये सर्वात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. आणि फसवणूक न होण्यासाठी स्वतःच्या नॉलेजला क्रॅक करा, निश्चित तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकता. पहा, धन्यवाद मनपूर्वक. हो बरं. आपण स्पर्धा परीक्षेत तयारी करत असताना की विषय कोणता विषय केव्हा अभ्यास करावा, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यावं आणि महत्त्व देत असताना कोणती पुस्तकं अभ्यासावी हे थोडं सांगा. निश्चित मी याच्याबद्दल एक दोन शब्द, वेळेअभावी आपल्याकडे वेळ कमी आहे, पण निश्चित तुम्ही जर या व्हॉट्सअप ग्रुपला जर ॲड झालात, एक मोटिवेशनल पाथ म्हणून नावाचा आपला ग्रुप आहे, या ग्रुपला जर ॲड झालात तर तुमच्या सर्व प्रश्नांचं सोल्युशन तुमच्या जवळच आहे. मी तुमच्यामधलाच आहे, तुम्ही सर्वजण आपल्या एरियामध्येच राहतात. नवनागापूरला शुभम कम्प्युटर, आम्ही स्वतः इथं राहतो, आम्ही काही जास्त लांबचे नाही की तुम्हाला लांबून आल्यानंतर एक्झॅक्ट मी व्हिज्युअलायझेशन तुमच्या समोर प्रेझेंटली आहे, कुठं काही असं पेपर बेस नाही आहे, तर तुम्हाला प्रेझेंटली मी निश्चित त्याचं गाईड्स पण करणार. तर सर्वजण कोणताही विषय घ्या, तुम्ही त्या विषयाचा अभ्यास एकाग्र मनाने करा. आणि कोणतीही सुरुवात करताना कन्फ्युजन टॉपिक नका घेऊ. कन्फ्युजन टॉपिक घेण्यापेक्षा एकच टॉपिक आहे, कारण मी तुम्हाला याच्या अगोदर एक उदाहरण दाखवलं होतं. रात्रंदिवस अभ्यास करून चालणार नाही आहे, पण त्या रात्रंदिवसामध्ये केलेला अभ्यास किती तास केला आहे आणि त्या तासाचं महत्त्व तुम्ही जाणलंय का, आणि त्यालाच हायलायटिंग करा. आणि आज 2 रहस्य तुमच्यासमोर फोकसिंग केलेत. तुम्ही जर एवढे 1000 मेगापिक्सलचे कॅमेरे तुमच्या समोर आहेत, फक्त जर आरसा तुम्हाला जर क्लीन तुम्ही दिसण्यासाठी त्याची धूळ बाजूला काढता, तर तुमच्या नजरेवरती जी आलेली जी काही वाईट विचारांची धूळ आहे, क्रॅक करण्याची जी धूळ आहे, त्याला दूर करा आणि कॅप्चर करून तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर करून ठेवा. कोणतीही फायनल एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता, ही आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं पाहिजे. निश्चित तुम्हाला तो पुढे घेऊन जाईल. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद करत होते. असं वाटतंय आजचा वेळ, खाली बसून सांगू शकता, आजचा वेळ तुमच्या निश्चित फायद्याचा होता. निश्चित तुमच्या जीवनामध्ये प्रॉमिस करताय की या वेळेचा निश्चित अशा उदाहरणांचा तुम्ही यूज करून घेताल. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. मॅडम तुमचं एक मत व्यक्त करता समोर येईल. निश्चित मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजा. सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं करिअर काउन्सिलिंग बद्दल, किंवा आपण त्याला म्हणतो समुपदेशन, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, ते निश्चितच सर्व